आमच्या गावाला मातब्बर गरीशी पैसा दे पाठ त्याला खूप मोठं सहकार्य झालं. मग पेसन ही माझं बोलणं कळतंय ना, कळण्यापेक्षा पटतंय ना तुम्हाला. तो लाख मातब्बर असेल, लाख सप्त्याला पैसा खर्च करत असेल, पण तर जो धर्म मंडपातून चुकीचं वागत असेल तर आपलं काम आहे. अय तुला पैसा नको, वर्गणी नको, तू बी नको, चाल आम्ही 2 महाराज कमी लावू, महाराजांना 2000 कमी देऊ. काय बोललो मी? 2 लाईट कमी लावू. मंदिराला यावर्षी लाइटिंग लावणार नाही चालत, पण तू आम्हाला असा नको. तुला यायचं असेल, तुला आमची गरज असेल, तुला या परमार्थाची गरज असेल, तू ये असं म्हणत नाही, पण तुला यावं असं वाटत असेल ना तर गळ्यात पवित्र तुळशीची माळा धारण कर. आम्ही तुला ही लोक तुला डोक्यावर मिरत गावात मिरवणूक काढतील. विठ्ठल विठ्ठल पण आम्ही असं बोलायला तयार होत नाही का? नको बा, नको. बोललं पाहिजे, सांगितलं पाहिजे. आपण नाही बोलणार मग कोण बोल? जुन्या काळात अशी म्हण आहे, असं बोललं तर बोलल्याशिवाय बाग पडत नाही. बोलावंच लागतं, बोलावंच लागतं, सांगितलंच पाहिजे. एकाने घरातल्या 5 जण आहेत, आजी आहे, आजोबा, आई आहे, वडील आहेत आणि चुलता आहे. 5च्या 5 पोराला जीव लावतील तर चालेल का? चालेल का? एकाने कोणीतरी हृदयावर दगड ठेवून त्या पोराला शासन केलं पाहिजे. 4 जण लावतात ना जीव, त्याला पाहून त्याच्या गाडीचा आवाज ऐकून पोरगा पळायला पाहिजे. नको मला चुलतावा, आता इथं थांबताय नाही. एकाने जीव लावा, एकाने डोक्यावरून हात फिरवा. निश्चितच तो पोरगा भविष्यात चांगली प्रगती केल्याशिवाय राहणार नाही. आम्ही लहानपणापासून चुकीचं मार्गदर्शन करायचं. आता कीर्तनले वाय करतो पिगे रात कोटी येत बसायची चुकाट्याला वाय जपी घे. तो म्हातारा सगळं जपी घे. मग आपण काय करावं? खरं सांगू, एकच दिवशी कीर्तनात उभं राहिलो नव्हतो. बापाने मला माझ्या वडील सायकलवर कीर्तनाला घेऊन जायचे. एकच दिवशी कीर्तनात उभा राहिलो नाही. बापाने कीर्तन झाल्यानंतर पायी पळवलं मला. मागून सायकल चालवायचे आणि पुढे मी पळायचो ना. आता काठी घरपर्यंत कुताळत आणलं होतं. का बरं? वयमानानुसार लहान होतो, 3री 4थीला. फार काळ 7 दिवस कंटिन्यू उभं राहणं शक्य झालं नाही. थकलो एक दिवशी, म्हणून मारलं बापाने. त्यापासून कानाला खडी मरी गेली चाले. कीर्तनात उभं राहणं म्हणजे माझं बोलणं कळतंय ना. असं ज्या दिवशी आपण करू त्या दिवशी वेगळा परमार्थ सांगण्याची गरज येणार नाही. विठ्ठल विठ्ठल तुकोबरायांच्या घरी देव येतो, तुकोबरायांना हाताला धरून वैकुंठाला नेतो. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. काय ख्याती, काय बोलावं तुकोबरायांबद्दल? तुकाराम तुकाराम